थांबा. ब्रेड आणि बेसन असे कधी खाल्ले नसतील. फक्त 10 मिनिटात तयार होणारा हा इतका खुसखुशीत आणि चविष्ट नाश्ता आहे की एकदा बनवलात तर रोज बनवावासा वाटेल. बाहेरून सुपर क्रिस्पी, आतून मऊ आणि प्रत्येक घासाला भन्नाट अशी चव. ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी ट्रिक्स मी तुम्हाला शेवटी देणार आहे. त्याने तुमचा टोस्ट हॉटेलसारखा परफेक्ट बनवेल. त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात. ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथे एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे. मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला इथं बेसन पीठ घ्यायचं आहे. तर इथं मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. आता इथं तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण वाढवू शकतात. नंतर आपल्याला याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या घालायच्या आहेत. तर आता इथं बघा, मी इथं घालणार आहे बारीक चिरलेला एक कांदा, आणि कांदा हा एकदम आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे. होता होईल एवढा बारीक कट करून घ्यायचा आहे. आता इथं मी एकदम असा बारीक कांदा चॉपरमध्ये कट करून घेतलेला आहे. एकदम बघा, मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. खूप म्हणजे बारीक असा कांदा इथं बारीक केलेला आहे. जर तुम्हाला चॉपर ऑर्डर करायचं असेल ना, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. तिथं प्रोडक्ट टॅग केलेला आहे, तर तुम्ही तिथून ऑर्डर करू शकतात. नंतर आपल्याला पोहे खायच्या चमच्याने अगदी 2 चमचे आपल्याला बारीक चिरलेला असा टोमॅटो घालायचा आहे. आता मी टोमॅटो, कांदा, मी जेवढ्या भाज्या कट केलेल्या आहेत तर तेवढ्या भाज्या मी चॉपरमध्येच कट करून घेतलेल्या आहेत. नंतर याच्यामध्ये आपल्याला 1 शिमला मिरची घालायची आहे. ती पण एकदम बारीक अशी करून घेतलेली आहे. नंतर घालायचं आहे बारीक चिरलेलं गाजर. तर गाजर सुद्धा एकदम असं बारीक, एक छोट्या आकाराचं गाजर मी बारीक करून घेतलेलं आहे. आता इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घेऊ शकतात, किंवा यातल्या जर काही भाज्या तुम्हाला आवडत नसतील ना, तर तुम्ही त्या स्किप सुद्धा करू शकतात. नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली 1 मिरची घालायची आहे. नंतर बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. आता नंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे. आता थोडंसं तिखट हे आपल्याला जास्त घालायचं आहे. आता कारण कसं आपण सुरुवातीला हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे. थोडंसं जरा तिखट हा ब्रेड टोस्ट छान लागतो चवीला, त्याच्यामुळे मी लाल तिखट परत घातलेलं आहे. जर तुमच्याकडे लहान मुलं जर खाणार असतील तर तुम्ही लाल तिखट स्किप केलं तरी सुद्धा चालेल. नंतर पाव चमचा हळद घालायची आहे. तुम्हाला जर लाल तिखट ऑर्डर करायचं असेल ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा देते. तिथून तुम्ही ऑर्डर करू शकतात. नंतर याच्यामध्ये आपण जो ब्रेड टोस्ट बनवणार आहोत तर तो एकदम खमंग आणि चटपटीत लागावा, त्याच्यासाठी आपल्याला अर्धा चमचा इथं चाट मसाला घालायचा आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने ब्रेड टोस्ट नक्की बनवून बघा. बनवायला खूप सोपा आहे आणि खायला न अप्रतिम असा लागतो. तुम्ही एकदा जर बनवला ना, तर तुम्ही आठवड्यातून 4 वेळा बनवल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की आहे. आता हे सर्व बघा मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पिठाच्या गाठी वगैरे राहता कामा नये, त्याच्यामुळे आपल्याला चमच्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं तुम्हाला पालक, मेथी याचे जर कवळे पानं बारीक कट करून जर वापरायचे असतील ना, तरी सुद्धा चालेल. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ऍड करू शकतात. आता हे मिश्रण बघा चांगलं मिक्स झालेलं आहे, पण मला असं थोडंसं जरा घट्टसर वाटत आहे, तर परत याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ऍड करते. आता पाहू शकतात हे बॅटरची कन्सिस्टन्सी. तर आपल्याला हे बॅटर असं हवं आहे. जास्त घट्ट आपल्याला नको आहे हे बॅटर. त्याने काय होईल, जे आपण ब्रेड टोस्ट बनवणार आहोत तर ते एकदम असे क्रिस्पी आणि कुरकुरीत बनणार नाहीत. जर तुम्ही बॅटर जास्त जर घट्ट केलं ना, तर त्याचं कोटिंग ब्रेडला छान बसेल, पण ते खाताना असे क्रिस्पी आणि कुरकुरीत लागणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे बॅटरची कन्सिस्टन्सी
एवढी पातळ हवी आहे. तुम्ही पाहू शकतात इथं आपलं जे ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी जे बॅटर हवं आहे तर ते बॅटर आपलं इथं बनवून तयार झालेलं आहे. चला आता आपण गॅसकडे वळूया. आता आपलं बॅटर ही तयार झालेलं आहे आणि बघा ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी इथं मी 4 ब्रेड घेतलेले आहेत. आता तुम्हाला किती प्रमाणात हा पदार्थ बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही ब्रेड इथं घेऊ शकतात. आता इथं मी 4 ब्रेड घेतलेले आहेत तर मी 4 ब्रेड टोस्ट बनवणार आहे. तर चला आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू केलेला आहे आणि गॅस चालू करून बघा आपल्याला पसरट असं पॅन ठेवायचं आहे आणि अगदी पोहे खायच्या चमच्याने 2च चमचे इतकं तेल टाकायचं आहे. आता आपल्याला ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी जास्त तेलाचा वापर करायचा नाही. आता पॅन गरम होईपर्यंत बघा आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे आणि ब्रेड आपल्याला या बॅटर मध्ये असा बुडवून घ्यायचा आहे. बघा हे असं याला पूर्ण बॅटर असं लागलं जातं. आता हे बॅटर आपण थोडंसं असं सरसरीत केलेलं आहे. जास्त म्हणजे असं घट्ट ठेवलेलं नाही, त्याच्यामुळे याला पूर्ण असं जास्त बॅटर लागत नाही. पण मी तुम्हाला आणखी एक पुढे जाऊन टिप्स सांगणार आहे. तर काय करायचं हे आपल्याला असंच उचलून पॅन मध्ये ठेवायचं आहे भाजण्यासाठी. आता इथे 1 चमचा घ्यायचा आणि पॅन मध्ये बघा भाजण्यासाठी ठेवण्या अगोदर याला फक्त वरतून असं चमच्याने काय करायचं हे बॅटर जे आहे तर पूर्ण ब्रेडवर असं पसरून घ्यायचं आहे. हे बघा असं आणि अलगद असं उचलून आपल्याला हे पॅन मध्ये भाजण्यासाठी ठेवायचं आहे. बघा पॅन सुद्धा चांगलं गरम झालेला आहे आणि हा ब्रेड आपल्याला असा तेलामध्ये सोडायचा आहे, म्हणजे भाजण्यासाठी पॅन मध्ये ठेवायचा आहे. आता वरतून आपल्याला जर तुम्हाला वाटलं की याला बॅटर असं एकसारखं लागलेलं नाही तर काय करायचं वरतून असं थोडं थोडं असं पसरवायचं. जिथं तुम्हाला वाटेल की बॅटर इथं लागलेलं नाही तर त्याला बॅटर असं वरतून थोडंसं पसरून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे. खालची बाजू चांगली भाजेपर्यंत अजिबात पलट करायचं नाही आणि जास्त तेलाचा पण वापर करायचा नाही. फक्त 2 चमचे तेलामध्ये आपला ब्रेड टोस्ट हा छान असा भाजून तयार होतो. आता आपल्याला तो पलटी करून घ्यायचा आहे. इथं मी पलटी करून घेतलेला आहे. आता अलटून पलटून आपल्याला दोन्ही बाजूने खमंग असा भाजून घ्यायचा आहे. आता बघा एका बाजूने छान असा भाजलेला आहे. आता परत आपल्याला असा पलटी करायचा आहे. एकदम असा खमंग आणि एकदम असा खरपूस होईपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम वाढवायची नाही, एकदम मध्यम गॅसवरच आपल्याला छान एकदम असा खमंग भाजून घ्यायचा आहे. तरच आपला ब्रेड टोस्ट हा चवीला टेस्टी लागतो आणि चटपटीत लागतो. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा. खरंच मी सांगते म्हणून चवीला अप्रतिम असा लागतो. तुम्ही एकदा जर बनवला ना तर नक्की तुम्ही आठवड्यातून 4 वेळा बनवल्याशिवाय राहणार नाही. एवढा हा चटपटीत पदार्थ आहे. नक्की एकदा या पद्धतीने ब्रेड टोस्ट बनवून बघा. आता इथं बघा हा एक भाजलेला आहे. आता हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. इथं मी डिश घेतलेली आहे आणि टिश्यू पेपरवर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला परत काय करायचं 1 चमचा इतकंच तेल घालायचं आहे. आता फक्त 1च चमचा तेल घालायचं, जास्त तेल घालायचं नाही पॅन मध्ये. बघा दुसरा पण ब्रेड आपल्याला त्याच पद्धतीने छान असा भाजून घ्यायचा आहे. वरतून असं आपल्याला थोडंसं हे मिश्रण असं पसरून घ्यायचं आहे, म्हणजे सगळीकडे एकसारख्या भाज्या लागल्या जातात. आता सेम पद्धतीने आपल्याला हे सर्व ब्रेड असेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि उलटायला पण बघा एकदम असे पटकन हे उलटले जातात, अजिबात चिटकत नाहीत. इथे आपले बघा ब्रेड टोस्ट पूर्ण बनवून झालेले आहेत. एकदम बघा काय रंग पण सुरेख असा आलेला आहे. फक्त भाजताना काय करायचं आहे थोडंसं जरा डार्क रंगावर आपल्याला चांगले खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत, तरच हे चवीला टेस्टी लागणार आहेत. आणि याच्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात अशा भाज्या घातलेल्या आहेत. तर पाहू शकतात पूर्ण भाज्यांचं या ब्रेडला पूर्ण असं चौकडून म्हणजे चारही बाजूने एकदम असं एकसारखं कोटिंग बसलेलं आहे.
असं एरवी काय होतं, मुलं सर्व भाज्या खात नाहीत. तर सर्व भाज्या खाताना कसं मुलं नको म्हणतात. काही आवडतात, काही आवडत नाहीत. तर तेव्हा तुम्ही हा ब्रेड टोस्ट एकदा नक्की बनवून द्या. नक्कीच आवडीने खातील. आता हे ब्रेड टोस्ट तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकतात. खायला खूप टेस्टी लागतो. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. मी एक तुम्हाला असं जवळून सुद्धा दाखवते बघा. जास्त असे डार्क पण ना म्हणजे असे भाजायचे नाहीत. एकदम असे खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत. चवीला अप्रतिम लागतात. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. मी एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आणि याच्यामध्ये आपण तेलाचं प्रमाण सुद्धा म्हणजे तेलाचा वापर सुद्धा जास्त केलेला नाही. बघा एकदम मंद गॅसवर आपण हे जे भाजून घेतलेले आहेत, तर एकदम आतपर्यंत असे खमंग असे भाजलेले आहेत. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आजची रेसिपी तुम्हाला थोडी देखील आवडली असेल, प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच एका सोप्या आणि युनिक रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.